अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व भक्तांना माझी कळकळीची आणि तळमळीची एक विनंती आहे की आजच्या आज्ञा हे सगळं भगवंताने दिलेली त्या, पण आपल्या पाठीमाग जगात काय कारस्थान चालतं हे आपण सामान्य माणसं बघू शकत नसतोय. पण आज मी स्वतः घेतलेला माझ्या बोलण्यावर पूर्णतः विश्वास ठेवा. कधीही खोटं महाराजांच्या बाबतीत आणि कुठल्याही बाबतीत बोलत नसतो, पण माझ्या जीवनात घडलेला मोठा प्रसंग स्वतः भगवानाने सांगितलं, पण त्याचं आम्हाला अवलोकन करता आलं नाही. पण ज्यावेळी घटना झाली त्यावेळी कळलं की भगवंताचं लक्ष किती असतंय आणि किती कारस्थानं चालत असते, त्याचं अगोदर सूचना देऊन सुद्धा आपल्याला सामान्य माणसाला कळत नाही. तर ही आज्ञा आजची महत्वाची आहे अत्यंत. का तर हे आपलं मोराळ छत्र हे आसुरी शक्तीचं महाराजांनी गाणगापुरात दिलंय. अज्ञानी जीव असते ते, अज्ञान लोक असते ते, त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात. काय लोकांनी ह्याचा साठी अंधश्रद्धेची कारवाई म्हणून करायचं ठरवलं होतं आणि हे आम्हाला माहित नव्हतं. का तर काय गोष्टी असतात त्या जीवनात त्यांचं बी येत असतील प्रसंग, पण आपल्याला माहित नसते. आपल्या परीक्षा असतात ह्या की अग्नीतनं आपण जावं लागतं, अग्निदिव्यातनं जावं लागतं. आणि असं अग्निदिव्याची वेळ आलेली सुद्धा भगवंताने सांगितली स्वतः, पण आम्हाला त्या दिवशी कळलेलं नाही. गुरुवार होता माऊली त्या दिवशी, आणि संध्याकाळी आमचं नामस्मरण होत आलतं, नामस्मरण झालतं आणि महाराजांच्या आज्ञेवर आपली चर्चा चालली होती. बाहेर बसून सगळे भक्त सेवेकरी होतो. इथं बाकीचं कुठलं लिंबू गंडा दोरा काय नसतंय, ह्या सगळ्या लोकांना माहीतच आहे आपल्या. पण त्या अंधश्रद्धेची कारवाई करत असताना इथे जी माणसं होती, त्यामुळं ते मोराळपासून 1-1.5-2 किलोमीटरवर त्यांचं प्रोसिजर काय चाललं होतं, किती गाड्या काय हे काय आम्हाला माहित नाही. आम्ही फक्त मोराळत असताना महाराजांच्या छत्राशिवाय आणि त्यांच्या एरियाशिवाय कुठेही बघत नसतो आणि लक्ष बी नसतं आमचं. आणि त्यावेळी महाराजांची आज्ञा आलती. काही मूर्ख से आज्ञा ऐका आणि त्या पद्धतीत झालेली गोष्ट आणि त्यातनं कसं बाहेर पडायचं अडचणीतनं, एवढं मोठं अंधश्रद्धेची कारवाई होत असताना सुद्धा भगवंताने जी आज्ञा दिली त्यामुळं माझी मानसिकता किती तयार झाली आणि मी त्यातनं कसा बाहेर पडलोय हे तुम्ही जग आत्ता बघू शकताय. आणि ही घडलेली घटना आहे, हे कुठलेही खोटे नाही, ह्याचा बी आपण अभ्यास करा. आज्ञा ऐका. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा. गुरुवार दिनांक 30/11/2017, वेळ 6:28. काही मूर्ख व अज्ञानी लोकांना उत्तर देण्याचे सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. त्यानुसार येथे होणाऱ्या भक्तांची निर्मिती होईल. त्यांना प्रायचित्तही भोगावे लागेल. कर्मसंचितीचा कर्म तसेच फळ त्यांना प्राप्त होईल. भक्तीमध्ये येणाऱ्या संकटावर मात करणे हे निश्चय भक्ताचे कार्य आहे. असंख्य भक्ताची निर्मिती त्यानुसार होईल. या कलियुगामध्ये भक्तीमध्ये खडतर प्रवासात येणाऱ्या संकटावर जो भक्त मात करेल तो पूर्णतः माझ्या चरणाशी लीन होईल. औचित दिव्य कार्य होईल. आज ही कारवाई होत असताना कारवाई झाली, आले त्यांची कारवाईला मी सांगितलं. आज मोराळ क्षेत्रात आपण कार्य करत असताना मी आनंदानं कायम बोलत असतो की त्यांची कारवाई होत असताना सांगितलं की तुम्ही, एक साहेब होते चप्पल घालून बूट घालून वर आले, त्यांना सांगितलं की बूट खाली टाका. त्याच भ्रमात ते राहिले, मग त्यांचं प्रायचित्त सुद्धा त्यांना भोगावं लागलंय. ठीक आहे, तुमची कारवाईला आमचा विरोध नव्हता, पण बूट ही देवाच्या ठिकाणी घालून आणणं किती मूर्खपणाचं लक्षण आहे त्या अधिकाऱ्यांना त्यावेळी कळलं नव्हतं. पण ते त्यांना त्यांच्या पद्धतीत भगवंताने दाखवून दिलेलं आहे. ते आता पुन्हा कधीही तुम्ही या माझ्या बरोबर ह्या गोष्टीवर चर्चा करा की ह्या बुटाचं घालून आल्याचं प्रायचित्त काय झालं, की मी तुम्हाला तिथं नेऊन त्या अधिकाऱ्याच्या समोर तुम्हाला दाखवायचं सुद्धा सामर्थ्य ठेवू शकतोय. तर कारवाई झाली त्यावेळी त्यांना सांगितलं मी की माझा केसा एवढा दोष तुम्ही दाखवा आणि चौकात फाशी द्या. ही मोराळ छत्र सांगणार आमचं एकमेव आहे. केसा एवढा दोष दाखवा आणि फाशी द्या. राहिलं विषय आहे ह्या कार्याचं की बाबा ह्या शक्ती आसुरी, तर ह्यांना कधीही मी चॅलेंज दिलेलं आहे की आपण सगळी तुमची टीम सगळी दुनियाची गाणगापूरला घ्या. विज्ञान तज्ज्ञ बाहेरच्या देशातलं डॉक्टर तिथं त्या छत्रातलं अवलोकन करा आरतीचं 12 वाजताच्या गाणगापूरला. आणि त्यानंतर तिथं तुमचं विज्ञान किती
प्रमाणात यशस्वी होतंय ते बघा. आणि तिथं जर काय नाही चाललं तर तिथला आल्यानंतर मोराळमध्ये अभ्यास करा. तिथं महाराजांच्या अधीन ती छत्र आहे, तिथं मी हस्तक्षेप करू शकत नाही. का तर भगवंतानी मला मोराळात कार्य दिलेलं आहे. आणि पुन्हा इथं जे आसुरी शक्ती आहे त्या, आज मी सांगतो की विज्ञान, सायन्स, मेडिसिन सगळं मान्य करा. 21वे शतक नवं 25वा मान्य करा, हे मी प्रत्येक प्रबंधात सांगतो. अंधश्रद्धेत जायची गरज नाही. पण जी दिसतंय आणि अनुभवातनं सिद्ध होतं ह्या गोष्टी आपण जाणायला शिकलं पाहिजे. आज ह्या आसुरी शक्त्या म्हणजे भूत बित ही तुम्ही मूर्ख लोक म्हणता सा, ह्याला आम्ही हजार वेळा म्हणतो की बाबा ही अतृप्त आत्मा स्थिती, आत्मा ह्या विज्ञानात सुद्धा सिद्ध केलेली गोष्ट आहे. आणि हे आसुरी आत्मा जे असतात ते प्रवेश करतात. मग तुमचं ट्रीटमेंट याच्यावर वापरताय तुम्ही. अनेक डॉक्टर जात असा तुम्ही, मानसोपचार तज्ञांचं काय आहे पोझिशन, सगळे रिपोर्ट नॉर्मल येत असतात त्यावेळी झोपचं इंजेक्शन आणि झोपच्या गोळ्या, ह्याच्यापेक्षा कुठलं ट्रीटमेंट त्यांचं आहे त्यांनी सांगावं आमच्या पुढं की बाबा ह्या पेशंटला ह्या ध्यानानं ह्या ट्रीटमेंटमुळे फरक पडतो, ही एवढ्या दिवसात कालावधीत पूर्ण होत आहे. आणि त्यांचं ट्रीटमेंट बी तुम्ही इथं आल्यानंतर संचार झाल्यानंतर तुम्हाला 4 तासाचा कालावधी आम्ही देऊ शकतोय की फक्त त्या पेशंटला इजा न होता तुम्ही कार्य करा. आणि तुम्हाला जर नाही झालं तर आम्हाला फक्त महाराजांच्या कृपेनं 5 मिनिटं द्या, जाग्याला त्या शक्तीचं निवारण झालेलं तुम्हाला दाखवायचं सामर्थ्य भगवंताने ठेवलेलं आहे. मी करतो हे कधीही म्हणत नाही, कार्य करणारे भगवंत असतात, फक्त मी निमित्त मात्र दास म्हणून ठेवलेला आहे. मी अंधश्रद्धेच्या विरोधचा होतो, पण ज्यावेळी ह्या शक्तीनं माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं त्यावेळी मी प्रपंचात सोडलेला माणूस आहे. आणि खरोखर वाईट शक्ती असेल तर देव का नसतील ह्याचा शोध घ्यायसाठी जीवन खर्च केलेला माणूस आहे. त्यामुळं सत्य असत्य ओळखाय शिका. आणि ह्यातनं खरंच ही आसुरी शक्ती आपण म्हणायला काय हरकत नाही, पण ह्याला अतृप्त आत्मा म्हणा. मी 1000 वेळा सांगतो की तुम्ही ज्ञानी असून अंधश्रद्धेत जाता, तुम्ही करणी बाधा भूत पिशाची ही तुम्ही गोष्टी म्हणता, पण गुरुचरित्रामध्ये त्याला आसुरी शक्ती किंवा अतृप्त आत्मा म्हणलं गेलेलं आहे. आणि अतृप्त आत्म्याचं अनेक आपल्या शास्त्रात अनेक धर्मग्रंथामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. ही काही गोष्ट आता प्रॅक्टिकली सुद्धा तुम्ही बोलता की मोठमोठं तज्ज्ञ मंडळ, तुम्ही ज्यावेळी त्यांच्या मैताला जाता, मातेला जाता, त्यावेळी सगळेजण प्रार्थना कशाला करता की आत्म्यास शांती मिळावी. मग तो आत्मा कुठं जात असतो, नुसत्या प्रार्थना करता, त्याच्या मागचा भाव काय, खरंच माझा आत्मा असतो का, असतो तर नसतो तर मग प्रार्थना कशाला करता, आणि त्या आत्म्याला शांती लागावी अशी अपेक्षा का ठेवता. या गोष्टीचा बी विचार करणं काळाची गरज आहे. आत्मा आहे हे 1000 वेळा मान्य करावं लागेल, त्याशिवाय आपलं शरीर कुणाचंही चालू शकत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.